घर बदललं की फक्त पत्ता बदलत नाही, बदलतात सवयी, माणसं आणि कधीकधी स्वतःची ओळखही. अमुलीसाठी हे सगळं अजून नवीन होतं, पण प्रत्येक गोष्टी छोट चूक काढली जात होती. ही फक्त सुरुवात होती की तिच्या सहनशक्तीची परीक्षा? पाहूया अमुली भाग 11 मध्ये. काय ग, खोबऱ्यातल्या गुळातलं तर नुसतं पाणी होऊन गेलं होतं. त्याला का व्यवस्थित बांधता पण नाही आला तुझ्या आईला? आलेल्या सगळ्या बायका किती नावं ठेवत होत्या. अमली फ्रेश होऊन आली तोपर्यंत आलेल्या सगळ्या बायका भात घेऊन निघून गेल्या होत्या. तिला किचनमध्ये आलेलं पाहून तिची सासू लगेच तिच्याजवळ येत तिच्या आईच्या नावाने कुरकुरली. खूप लांबचा प्रवास होता ना आत्या, त्यामुळे एखाद्या वेळेस गूळ वितळला असेल. तिने सुद्धा हळू आवाजात उत्तर दिलं. वितळला असेल म्हणजे? एवढी 4 चाकी गाडी पाठवली होती तुला घ्यायला, तरी सुद्धा तो गूळ वितळला? तो गूळ त्या खोबऱ्याच्या वाटीत घालण्यापेक्षा एका वेगळ्या पानावर बांधला असता तर घरापर्यंत चांगला आला असता. एवढं पण जमू नये तुझ्या आईला? मान्य की त्यांच्यावर पहिलीच वेळ आहे, मग सगळं आमच्याकडून शिकून नंतर येणाऱ्या व्याह्यांकडे व्यवस्थित करणार का त्या? आणि काय ग, मुलीला कारणं सांगायचे मात्र शिकवायला विसरल्या नाहीत त्या. त्या नाकमुरडत म्हणाल्या. तसं अमोलीला तिचं आणि तिच्या आईचं किचनमधलं संभाषण आठवलं. जेव्हा तिची आई त्या खोबऱ्याच्या वाटीत गूळ हाताने दाबून दाबून भरत होती. अगं आई, असा का दाबून गूळ भरते? त्यापेक्षा त्याला वेगळ्या पानात दे ना. अमू बेटा, गूळ असा खोबऱ्यात भरला ना की त्या खोबऱ्याची पण चव गोडचट होते. मग खोबरं खाताना त्याचा चोथा तोंडात जमा होत नाही. कसं आहे ना, तुझ्या सासूबाई सगळे भाऊबंद बोलवून त्यांना हा भात वाटतील आणि ही खोबऱ्याची वाटी फोडून थोडी थोडी ती पण वाटून देतील. त्यावेळेस त्या बायका हे खोबरं खातील तर त्यांना ते गोड लागलं पाहिजे, म्हणून हा प्रपंच. समोरच्याच्या मनात काय आहे हे माहीत नसताना साध्या सरळ पद्धतीने आपण केलेली एक छोटीशी गोष्टही दुसऱ्याला बोल लावायला कारणीभूत ठरते, हे अमोलीला आज नव्याने समजलं. स्वयंपाक झालेला आहे, जेवणाची तयारी करून घे. आपल्याला उद्या भल्या पहाटे निघायचं आहे. पण तुझी रसोई पण करायची बाकी आहे, तर उद्या लवकर आंघोळ करून थोडा शिरा भाजून घे आणि तोच देवाला नैवेद्य दाखवून मग आपण निघू, तिच्या सासूने तिला सांगितलं. आणि मग किचनमधून बाहेर आली. बाहेर जाताना तिने अमोलीला जेवणाची तयारी कशा प्रकारे करायची हे सुद्धा सांगितलं नाही. मग अमोलीने हळूहळू एक एक वस्तू शोधत जशी त्यांच्या घरी जेवणाची तयारी करत होती तशाच प्रकारची जेवणाची तयारी करू लागली. हे काय, तुला जेवणाची तयारी करायला सांगितलं होतं ना? अमोलीने सर्वांची ताटं वाढली तसं त्या ताटाकडे बघत तिची सासू म्हणाली. सासूचं बोलणं ऐकून अमोलीने पुन्हा एकदा ताटावर नजर फिरवली, पण बनवलेला सर्व स्वयंपाक ताटात वाढला गेला होता. मग आता अजून काय? अगं, तिला माहीत नाही, तिने पहिल्यांदा तयारी केलेली दिसते. जा, तूच सर्व घेऊन ये, तिचे सासरे तिच्या सासूला म्हणाले. तशी तिची सासू धुसफुसत उठली आणि किचनमध्ये गेली. तिच्या सासूने थोड्याच वेळात किचनमधून कांदा, टमाटा, लिंबू, काकडी कापून आणलं आणि सोबत 2 प्रकारचे लोणचेही आणले. हे बघ, आज मी दाखवते आहे ताट कसं करायचं. यापुढे नेहमी लक्षात ठेवायचं, मी परत परत सांगणार नाही, तिची सासू ताट करत तिला म्हणाली. ते तर बरं झालं, बाकी सगळ्यांनी तो आलेला भात खाल्ला होता म्हणून. आता जेवणाला फक्त आपण घरचेच आहोत, नाहीतर गावोगाव तुला नुसतं ताटही करता येत नाही हीच बातमी गेली असती. तिच्या सासूची वटवट चालू होती आणि अमोली निमूटपणे ऐकत होती. मला तुम्हा सगळ्यांना काहीतरी विचारायचं होतं, जेवताना अमोलीने हळू आवाजात सगळ्यांकडे बघत विचारलं. जेवताना बोलू नये एवढं साधं कळत नाही तुला? आधी जेवण करून घे, आपल्या घरात असं मध्ये बोललेलं आवडत नाही. तिच्या सासूने हातातला घास खाली ठेवला आणि तिला रागातच म्हणाली. पोरी, इकडे ये जरा.
विचार तुला काय विचारायचं होतं. जेवण झालं तसं अमोली आवराआवर करत असताना तिच्या सासऱ्यांनी तिला आवाज देत बोलवलं. मग ती सुद्धा तिचं काम आवरून लगेच तिथे जाऊन उभी राहिली. महेश तिथेच बाजूला बसलेला होता आणि तिच्या सासऱ्यांनी तिला बोलवताच तिची सासूही तिथे जाऊन बसली. ते मला असं विचारायचं होतं की मला या साड्या घालण्याची काही तेवढी सवय नाही, तर मी साधे ड्रेस घातले तर चालतील का? तिने खाली मान घालून हाताची चुळबुळ करत विचारलं. बघ महेश, काय म्हणते आहे तुझी बायको. म्हणून मला या शहरातल्या पोरी नको होत्या, पण तुझ्याच अंगात हिच्याशी लग्न करण्याचं खूळ भरलं होतं. बघ आता त्याचे परिणाम. आणि काय ग, तू जरा हा पण विचार करायचा की आपण गावात राहतो. आजूबाजूला भाऊबंदाचे 4 वाडे आहेत आपले. 4 वाड्यात आजपर्यंत कोणाचीच सून इजार घालून फिरली नाही. आणि तुला येऊन 4 दिवस पण झाले नाही, तर तू लगेच आली तोंड वर करून विचारायला ड्रेस घालू का. ही असली थेरं तुमच्याकडे चालत असतील, इथे आपल्या गावात मुळीच चालणार नाही. या गावातल्या प्रतिष्ठित मंडळींमध्ये तुझ्या सासऱ्याचं नाव घेतलं जातं. त्या नावाला कोणीही डाग लावलेला मला मुळीच खपणार नाही. तिची सासू तिच्या अंगावर खेकसली. तसं अमोलीला तिच्या सासूच्या बोलण्याचं आश्चर्य वाटलं, कारण ड्रेस घालणं तर आजकाल खूप कॉमन होतं. पण तरी तिने मोठ्या आशेने महेशकडे बघितलं. तिला वाटलं अशा वेळेस तो तरी तिच्या बाजूने उभा राहील, पण नाही. त्याने तर सरळ त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत त्याची मान मोबाईलमध्ये घातली. त्याचं दुर्लक्ष करणंच तिला हे सांगून गेलं की तिच्यासाठी महत्त्वाचा असलेला प्रश्न त्याच्यासाठी कोणतीही किंमत ठेवत नव्हता. त्याने त्याच्या आईवडिलांच्या म्हणण्याला विरोध केला नसता, पण कमीत कमी तिच्याकडे बघून नजरेने तिला सांत्वना तर दिली असती. एका बायकोला नवऱ्याकडून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधार हवा असतो. का ती त्याच्याकडून तोही मागू शकत नव्हती? अमोलीच्या मनात एकच प्रश्न घोळत होता. नातं टिकवण्यासाठी स्वतःला हरवणं कितपत योग्य आहे? एकीकडे घरच्यांचे नियम आणि दुसरीकडे तिचं स्वतःचं अस्तित्व. ती शांत होती, पण आतून तुटत चालली होती. पुढच्या भागात अमोली स्वतःसाठी उभी राहणार का? जर तुम्हाला ही कथा भावत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.